नमस्कार मंडळी, मी प्राची जिंदरकर मालवणी सफर कन्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. सकाळचे वाजू केले 9:30. ऑफिसला जायचं वेळ झालेलो असा. तुमका मी आजचं माझं लुक दाखवत आहे. मस्त दिसतंय ना. चला, वाटेत जाता जाता एक स्कॅम तो स्कॅम तुमका दाखवचा म्हणून आजचा व्हिडिओ चालू केलाय. चला, ऑफिसला जागायची वेळ झाली तेवढ्यात मी तुमका माझं आजचं लुक पण दाखवत आहे. असं काही माझं आजचं लुक चला निघूया. निघायची वेळ जिन्यासून उतरून उतरून पण आता लई कंटाळलो. चला, गाडीकडे तर येईल. नशीब एवढा चांगला की मी निघू आणि ऊन येऊ. चला, राईड चालू करूया. की माझा व्हिडिओ होईस तर तरी पाऊस पडाक नको म्हणजे झाला. नाही तर पाऊस पडलो तर शिरा पडली माझ्या व्हिडिओवर. मग मी काय व्हिडिओ बनवणार नाही परत, कारण माका रेनकोट बिनकोट घालूच लागतलो. तुमका थोडं वसईचं व्ह्यू दाखवत आहे. माका काय, तुम्ही नेहमीच बघतालास. वेट, बघा हे मिठागर असा सुरक्षा स्मार्ट सिटी. इट इज नॉट स्मार्ट सिटी, इट इज स्कॅम सिटी. हे बघा, हे सुरक्षा स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट हे आता कुठे दिसायला लागले. ही स्मार्ट सिटी अजून पजेशन नाहीये. लोकांना तेव्हा सांगून 5,000 मध्ये यांनी म्हाडा लॉटरी करून गोरगरिबांचे पैसे घेतले आहेत आणि त्याचं अजून काहीच म्हणजे काहीच नाहीये. हे प्रकरण छोटं नाहीये, हे खूप गंभीर आहे. म्हाडाचे प्रोजेक्ट म्हणून इथे लोक बिंदास घरं घेत आहेत आणि नंतर फसवणूक झाली म्हणून पुन्हा इथेच येऊन आक्रोश करतात. पण जेव्हा आपण घर घेतो तेव्हा एकदा तरी बघायला हवं की आपण घर कुठे घेतो. जेव्हा आपण अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट्स बुक करतो तर फ्लॅट्स आपण कुठे बुक करतो, त्याच्या आजूबाजूची कंडिशन काय होती, तिथे आधी काय होतं, हे सगळं बघून व्हेरिफिकेशन करून नंतर घरं घ्यावीत असं मला वाटतं. मला हे पेड प्रमोशन दिलेलं नाही आहे किंवा काहीच नाही आहे. मी माझ्या नजरेत येणारा, मी एक सामान्य नागरिक आहे. माझ्या नजरेत जो स्कॅम आला तो मी तुम्हाला एक उघड पद्धतीने सांगितला. नमस्कार मंडळी, मी तुमका सांगलं होतं ना, आमच्या वसईत एक स्कॅम घडता आणि त्या स्कॅम मध्ये गव्हर्नमेंट पण तितकाच सामील हा म्हाडा प्रोजेक्ट आहे आणि ही सुरक्षा स्मार्ट सिटी, ही सुरक्षा स्कॅम सिटी आहे. माका सांगण्याचं कारण हे असा, ही सुरक्षा स्कॅम सिटी का असा, हे अंतर वसई स्टेशन पासून जवळ आहे असं सांगतात. पण भर पावसात इथे यायला एक रिक्षा मिळत नाही. स्वतःची बाईक असली तरी ह्या एरियामध्ये तुमच्या गळ्यापर्यंत पाणी भरते. त्या गळ्यापर्यंत भरलेल्या पाणीमधून तुम्ही ऑफिसला कसे जाणार मला सांगा. इथून बाहेर निघणं पण पॉसिबल नसतं. गाड्या तरंगतात, बाईक्स वाहून जातात आणि या सुरक्षा स्कॅम मध्ये आपलं गव्हर्नमेंट हे म्हाडाचा प्रोजेक्ट आहे असं सांगून सर्रास घरं गरिबांना विकत आहेत. मुंबई या एरियाला मधुबन बोललं जातं. या मधुबन मध्ये स्मार्ट सिटी, इम्पेरियल अशा बऱ्याच साऱ्या अपार्टमेंट्स आल्या आहेत आणि ही घरं स्वस्त किमतीमध्ये नाही आहेत. इथे कोणीही तुम्हाला सांगत नाही की इथे भरपूर पाणी भरते, कोणीच काहीच सांगत नाही. घेताना सगळं हेच सांगतात, स्टेशन पासून 15 किलोमीटर्स अंतर आहे, व्हॉट एव्हर, सगळं खोटं आहे. इथून तुम्ही वसई स्टेशनला पावसाळ्यामध्ये पोहोचू शकत नाही. दोनच ऑप्शन असतात पावसात. एक तर ट्रॅक्टर येतो, तो तुम्हाला भरभरून घेऊन जातो, खचाखच कोंबड्या कुत्र्यांना घेऊन जातो तसं ट्रॅक्टर खचाखच माणसांना घेऊन भरून जातो. आणि दुसरा ऑप्शन आहे, तुम्हाला एक बोर्ड बनवायला लागेल. इकडे घर घ्यायचं असेल तर लिटरली एक बोर्ड बनवावी लागेल, कारण हा खाडीचा परिसर होता.
खाडी परिसर बुजवून ह्या लोकांनी अपार्टमेंट्स बांधलेले आहेत. मी या स्कॅम सिटीचा मागचा लुक तुम्हाला दाखवला. या स्कॅम सिटीचा एंट्रन्स आपल्या समोरून आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगेन, माझ्या चॅनलवरती तुम्हाला फक्त सत्य मिळेल. ग्राहक आहे, सुशिक्षित ग्राहक, आणि मला जे माझ्या परिसरात घडतं ते तुमच्यापर्यंत आणण्याचा पूर्ण अधिकार आहे. या स्कॅम सिटीपासून शक्य होईल तेवढं लांब राहा, किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल तर तुम्ही करा, पण ह्याच्या मागची सत्यता थोडी तपासून करा. मागच्या व्हिडिओजमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जे तुम्हाला आहे ते खरं दाखवणार आहे. हा आहे सुरक्षा स्मार्ट सिटीचा एंट्रन्स. व्हिडिओ समाप्तीची वेळ झालेली आहे. आपण पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत भेटूया. मालवणी सफर करण्या चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.